स्वागत है यूट्यूब चैनल 4G स्कूल में। आज हम पढ़ने वाले हैं शिक्षक दिन पर निबंध। ये मराठी सब्जेक्ट में निबंध किस तरह से लिखा जाता है इसके ऊपर डिस्कस करेंगे। ये 200 शब्द में लिखा जाने वाला निबंध है। चलिए चलते हैं विषय की ओर। शिक्षक दिन निबंध। प्रत्येक माणसाच्या आयुष्यात गुरुला महत्त्वाचे स्थान असते। गुरुविना कोणत्याही व्यक्तीचे जीवन अपूर्ण असते। म्हणूनच या गुरूंचे त्यांनी आपल्यासाठी केलेले परिश्रमाचे आभार मानण्यासाठी दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो। हा दिवस स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि थोर शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना समर्पित आहे। हा त्यांचा जन्मदिवस असतो। त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी झाला होता। शिक्षक दिन हा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक अविस्मरणीय दिवस असतो। हा एक असा दिवस असतो जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांसाठी दररोज घेत असलेल्या परिश्रमांसाठी त्यांचा सन्मान केला जातो। प्रत्येक शिक्षक त्याच्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी दररोज बरेच परिश्रम घेतो। शिक्षक विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असतात। ते विद्यार्थ्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी वाट दाखवतात। म्हणून विद्यार्थ्यांना गुरुच्या या कार्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो। वेगवेगळ्या शाळा आणि महाविद्यालय शिक्षक दिन वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात। काही शाळांमध्ये या दिवशी विद्यार्थी स्वतः वेगवेगळ्या शिक्षकांसारखा पोशाख धारण करून लहान वर्गातील मुलांना शिकवून शिक्षक दिन साजरा करतात। काही शाळा महाविद्यालयामध्ये शिक्षकांचा सत्कार करण्यासाठी विद्यार्थी विविध कार्यक्रम आयोजित करतात। या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी अनेक कलाकृती सादर करून शिक्षकांचा सन्मान करतात। शिक्षकांचे त्यांच्या जीवनातील महत्त्व स्पष्ट करतात। शिक्षकांना अनेक भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करतात। हा दिवस शिक्षकांसाठी खूप आनंददायी असतो। त्याला आपल्या कष्टाच्या फळाची जाणीव करून देणारा असतो। त्याच्या निस्वार्थ कार्याचा गौरव या दिवशी केला जातो। खरंच एक शिक्षकाशिवाय विद्यार्थ्यांचे जीवन हे दिशाहीन असते। अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू त्यावेळेस तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल।